कुठलीही मोठी गोष्ट घडून यायची असेल तर 3 गोष्टींची आवश्यकता असते: प्रसंग, व्यासंग आणि सत्संग. माझ्या आयुष्यात प्रसंग असा घडला की 2000 साली मला एक मोठा जीवघेणा अपघात झाला आणि मी 3 महिने अंथरुणावर पडून होतो. त्या काळी माझे जन्मगाव लामकानी येथील ग्रामस्थ मला प्रेमापोटी भेटायला यायचे आणि त्यांच्या चर्चेतनं त्यांची गंभीर पाण्याची समस्या माझ्या लक्षात आली. लामकानीच्या एका बाजूला 3 किलोमीटर लांबीचा डोंगर आहे आणि त्याच्या पायथ्याशी आमचं गाव वसलेलं आहे. तिथं सगळं शेतीक्षेत्र आहे. आमचं गाव पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतं. इथला सरासरी पर्जन्यमान हे 300 ते 400 मिलीमीटर आहे. म्हणजे हा एवढा पाऊस मुंबईला बऱ्याचदा एका दिवसात पडतो. नव्वदच्या दशकात आमचं गाव भीषण पाणी टंचाईला सामोरं जात होतं. त्याचं मुख्य कारण जवळजवळ तो 400 हेक्टरचा डोंगर माथा आहे. हा अतिचराईमुळे आणि वृक्षतोडीमुळे उद्ध्वस्त झालेला होता. त्यामुळे पडणारा पाऊस जो आहे तो वाहून जात होता आणि त्याच्यामुळे मग पिण्याची आणि सिंचनाची जी प्रश्न होता हा गंभीर झालेला होता. गावात पाणी टंचाई असल्यामुळे बरेचसे लोक शेती करणारे हे स्थलांतरित होत होते. चिमणी, कावडे हे साधे पक्षीसुद्धा या डोंगरावर कधी भिरकत नसायचे. पाहुण्यांसाठी एक कपभर दूध मिळायचं नाही, कारण गाई नाहीत, म्हशी नाहीत, चारा नाही. अशा भीषण परिस्थितीमध्ये गावामध्ये कोणी मुलीसुद्धा द्यायचे नाहीत. माथ्यावर जो डोंगर आहे तिथं जल आणि मृदसंधारण आणि वनसंरक्षणाचं जर काम केलं तरच आपण ह्या दुष्काळी परिस्थितीवर मात करू शकतो हे लक्षात आलं आणि हे लोकसहभागाशिवाय अशक्य आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला. नंतर तमाशा आणि कीर्तन यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत हा मुद्दा पोहोचवला. आपल्या गावातील नवे नवे परिसरातील पंचक्रोशीतील सर्व जवळजवळ गुरांचा तो हा डोंगर हा गोवर्धन आपला सांभाळ करत असतो. आणि सगळी लोक एकत्र झाली आणि त्यांनी दुपारी रात्री हा वेळ न बघता त्या पाणलोट क्षेत्राचं काम केलं. अगदी चारी खोदणं असो, वृक्ष लागवड असो, बीजारोपण असो, त्यात लहान मुलांनी देखील सहभाग घेतला. शंकर तात्या जे आहेत आमच्या इथं काम करणारे त्यांनी मला फोन केला, डॉक्टर आपल्या बंद पडलेल्या बोरवेलमधून आपोआप पाणी बाहेर येत आहे. आणि तो एक मोठा आनंदाचा क्षण आमच्यासाठी होता. म्हणजे आज 15 वर्षांनी जी सगळी जमीन जी होती कोरडवाहू ती आज बागायती झाली. बागायतीची पिकं आली म्हणजे कुटुंबामध्ये सगनता आली. माणसांबरोबर पक्षी सुद्धा परत आलीत. शिकारा आहे, गरुड आहे, विविध फुलपाखरं आहेत आणि गवताच्या विविध जाती इथं विकसित झाल्यात. हरणांचा कडप येऊन गेला. त्याच्यानंतर गावकऱ्यांनी मोर कधी बघितले नव्हते. या गावात चारा मिळत नव्हता. त्या गावाची भूक पूर्ण झाली आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये तो चारा जाऊ लागला. हे हा चमत्कार घडला. पण हे सातत्य डॉक्टरांनी ठेवलं आणि त्या सातत्यातनंही घडतं. हाच ग्रामीण विकासाचा शाश्वत मार्ग आहे. मानवी हस्तक्षेप हीच समस्या आणि हाच उपाय. डॉक्टर साहेबांनी या लामकानीचे कल्याण करून दिले हे आम्ही डॉक्टर साहेबांचे आधी मान मानतो.